हाय फ्रेंड, कसे आहात सर्व? मजेत ना? आज आपल्याला मोसंबी, त्याला इंग्रजीमध्ये स्वीट लेमन किंवा स्वीट लाईम असे म्हणतात. हे बघा, गौरीच्या वेळेस आणले होते. खाऊन सर्वांना कंटाळा आला. म्हटलं तर चला छान असते त्याची रेसिपी बनवूया. असे 2च शिल्लक राहिले होते. खूप छान लागतात बघा. त्याचं जे साल आहे ते खूप जाड असतं आणि त्याची चव आंबट गोड असते बघा. म्हटलं चला आज त्याची छान रेसिपी बनवूया. व्हिडिओ कुठे स्किप करू नका, पूर्ण पहा. मी त्याच्या साली काढून घेतल्या आहेत आणि वरचं जे कवर आहे ते पण काढलं आहे बघा. अशा प्रकारे साल काढून घेतली आणि त्याच्या वरचं कवर काढलं आणि त्याच्या बिया पण काढल्या आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेणार आहे. खूप सुंदर ज्यूस होतो. अशा प्रकारे तुम्ही जर केला ना तर एका मिनटातच तुमचा ज्यूस संपून जाईल. अगदी 5 मिनटात तयार होणारी रेसिपी आहे. त्यानंतर मी चवीपुरतं थोडंसं 2च चमचे मी साखर टाकणार आहे आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकणार आहे. त्याने खूप छान चव येते. कारण ह्याची चव आंबट आणि गोड अशी असते. मग मीठ आणि साखरेनं खूपच सुंदर आणि वेगळी अशी रेसिपी आपली तयार होईल. खूप सुंदर ज्यूस तयार होईल. अशा प्रकारे मी मिक्सरमधून फिरवून घेतला आहे आणि आपण चाळणीने तो छान असं गाळून घेणार आहे. तुमच्याकडे चाळणी नसेल तर तुम्ही स्वच्छ कपड्याने गाळून घेतला तरी चालेल. हे बघा, अशा प्रकारे चाळणीने छान असं गाळून घ्यायचं आहे. चमच्याच्या साहाय्याने छान हलवायचं आहे. म्हणजे त्याची जी वेस्टेज भाग आहे तो वरती राहील. अशा प्रकारे आपण सर्व चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे एवढं त्याचं वरचं हे राहिलं आहे बघा. आणि खाली आपला ज्यूस तयार झाला आहे. अगदी 5च मिनटात मोसंबी सोलून त्याचा ज्यूस तयार झाला आहे बघा. अशा प्रकारे तुम्ही करून सर्वांना द्या आणि उपवासाच्या वेळेस तुम्ही जर 1 ग्लास पिला ना तर तुम्हाला भरपूर एनर्जी मिळेल. खूपच स्वादिष्ट होतो. आंबट गोड असा मोसंबीचा ज्यूस किंवा स्वीट लेमन ज्यूस तयार आहे मैत्रिणींनो. बघू शकता आपण. चॅनलवर अजूनही आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन लगेचच मिळेल. बघा किती सुंदर झाला आहे आणि हा ताजा ताजा प्यायला तर खूपच छान लागतो. एकदा अवश्य अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कसा झाला तो मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही. खूपच सुंदर लागतो. मुलं असं फळं खायचं कंटाळा करतात, मग तुम्ही अशा प्रकारे त्यांना बनवून देऊ शकता. तुम्हीही देऊ शकता. एवढा सुंदर आपला मोसंबीचा ज्यूस तयार आहे मैत्रिणींनो. मग करून बघा आणि केल्यानंतर सर्वांना आवडले की नाही ते मला रिप्लाय करायला विसरायचं नाही. चला तर मग पटकन एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बाय बाय.